सध्याची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्ज दाखल करतायत आणि ही थेट दृश्य आपण तिथली पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये अर्ज दाखल करतायत। आधी त्यांनी वाराणसीमध्ये गंगा पूजा केली आणि यानंतर पंतप्रधान मोदी मोठं शक्ती प्रदर्शन आज खरं तर वाराणसीमध्ये करणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर सध्या ते अर्ज दाखल करत असल्याची ही महत्त्वाची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। तर आजचा हा खास मुहूर्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडलेला आहे। भारत के संविधान प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा और मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। तर आपण पाहतोय या ठिकाणी बनारसच्या पंडितांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 17 आणि 22 एप्रिल ही तिथी निश्चित केली होती। मात्र आजचा हा खास मुहूर्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज एनडीएचे महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्या खरं तर भाजप प्रणित राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा आज वाराणसीमध्ये येणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून तिसऱ्यांदा अर्ज भरलेला आहे। वाराणसीमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी आता हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एनडीएच्या मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांना सुद्धा त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन आज वाराणसीमध्ये होणार आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मुहूर्त यासाठी निवडलेला आहे आणि त्याच मुहूर्तावर ते आज अर्ज दाखल करतायत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 400 पारचा नारा खरं तर भाजपनं दिलेला आहे आणि या सगळ्या घडामोडी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीमधून अर्ज भरतायत। 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये याच मतदारसंघामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून सुद्धा आले होते आणि